नमस्कार. बऱ्याच महिलांचे मला मेसेजेस आलेले आहेत की मॅम जेव्हा आम्ही रेग्युलर एक कुर्ती घालतो तेव्हा त्या कुर्तीवरचा मेकअप कसा असायला हवा, म्हणजे जो आपला मेकअपचा बेस आहे तो बेस कसा पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय लावू शकतोय. तर खूप जणींना साडीवर फाउंडेशन लावायचं आहे, बीबी क्रीम लावायची आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. रेग्युलर जो आपला साधा मेकअप असतो तो कसा करायचा आहे आणि तो लॉंग लास्टिंग कसा टिकवायचा आहे. ऑफिसला जाताना, मुलांच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग वगैरे असताना आपण नॉर्मली रेग्युलर वापरत असतो ते काय, तर एक कॉटनची कुर्ती. तर जेव्हा आपण कॉटनची कुर्तीला वापरत असतो तेव्हा आपण आपल्या चेहऱ्याला सर्वात पहिले तर काय लावायचं आहे की तुम्ही तुमचा फेस वॉश जे आहे तो चेहरा एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची साधी एखादी मॉइश्चर क्रीम किंवा SPF क्रीम लावा आणि त्यावर डायरेक्टली तुम्ही बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर जे आहे ती लावा. यामुळे तुमचा मेकअप ग्लो करेल, चांगला दिसेल आणि तो 8 ते 10 तास तुमचा चेहरा. खूप जणींचं असं असते ना की रेग्युलर क्रीम लावली, साधी पावडर लावली की डायरेक्ट अर्धा ते पाऊण तासामध्ये तो चेहरा काळपट पडतोय किंवा ती पावडर आणि क्रीम उडून जाते. म्हणून बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर हे एक बेस्ट ऑप्शन आहे. जेव्हा आपण कॉटनची कुर्ती घालतो तर त्याच्यावर फाउंडेशन नाही लावायचं. फाउंडेशन हा एक हेवी मेकअप आहे जो साडी, घागरा, लग्न कार्यांसाठी केला जातोय. मग रेग्युलरमध्ये जेव्हा आपल्याला मेकअप करायचा आहे, रेग्युलरमध्ये आपल्याला आपला चेहरा जेव्हा फ्रेश ठेवायचा आहे 8 ते 10 तासांसाठी, स्पेशली जे ऑफिसला जातात त्यांच्यासाठी, तर तुम्हाला तेव्हा चेहऱ्याच्या बेसला एक सनस्क्रीन लावा आणि त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर ह्या दोनपैकी एक काहीतरी निवडा आणि त्याचा एक बेस द्या आणि ती बनाना पावडर लावा आणि मग तुम्ही तुमचे काजळ म्हणा, टिकली जे आहे ते लावा आणि मग तुम्ही 8 ते 10 तास तुमचा चेहरा फ्रेश दिसणार आहे, डल दिसणार नाही आणि तो मेकअप तसाच टिकून राहणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या चेहऱ्यानुसार क्रीम निवडा. जर तुमचा चेहरा खूप जास्त ऑइली आहे तर तुम्हाला मॉइश्चरायझर ऑइल फ्री वापरायचं आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि तुमचा जर चेहरा खूप जास्त ड्राय असेल तर तुम्हाला एक चांगलं हेवी मॉइश्चरायझर जे आहे ते लावायचंय. बनाना पावडर आणि ट्रान्सल्युशन पावडर या सगळ्या स्किन टोनला सूट होत असतात, सगळ्या स्किन टाईपला पण सूट होतात. ह्या ज्या पावडर असतात ह्या पावडरमुळे तुमचा मेकअप जो आहे ना तो खूप डार्क नाही दिसत आणि तुमचा लॉंग लास्टिंग त्या क्रीमचं, म्हणजे जे तुम्ही लोशन लावलंय आणि जो तुम्ही मेकअप केलाय तो लॉंग लास्टिंग 8 ते 10 तास, ज्या रेग्युलर ऑफिसला जातात त्यांच्यासाठी अतिशय चांगला ऑप्शन आहे हा. फक्त एक तुमची चेहऱ्याची डेली क्रीम लावा आणि त्याच्यावर एक बनाना पावडरचा लेअर देऊन द्या. 8 ते 10 तास तुमचा चेहरा फ्रेश आणि फ्रेशच दिसणार आहे. बऱ्याच महिलांचं ना काजळ पसरते, तर तुम्ही जेव्हा काजळ लावता तेव्हा काजळ लावताना त्या काजळच्या खाली पावडर लावा जेणेकरून तुमचं काजळ 10 तास पसरणार नाही. किंवा काजळ लावण्याच्या आधीच खाली एक पावडरची लेअर द्या आणि मग काजळ लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे पावडर आहे खाली लावलेली डोळ्यांच्या ती प्रेस करून घ्या आणि ती सेट करून घ्या, तर तुमचं काजळ पसरत नाही. आणि नेहमी लक्षात ठेवायचं काजळ हे फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवलेलं काजळ हे लवकर डोळ्यांवरून पसरत नाही कारण की ते चांगल्यापैकी घट्ट बनलेलं असतं. म्हणून नेहमी काजळ पेन्सिल जी आहे तुमची ती नेहमी फ्रीजमध्ये ठेवा, अप्लाय करत जा तुम्हाला वापरायची तेव्हा आणि पुन्हा नंतर फ्रीजमध्ये ठेवा. याच्यामुळे तुमचं काजळ लॉंग लास्टिंग टिकून राहते, हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या कुर्तीचा रंग हा डार्क असतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर ऑक्सिडाइज किंवा सिल्वर ज्वेलरी घालायची. जसं मी आज ब्ल्यू कलरचा टॉप घातलेला आहे तर मी ऑक्सिडाइजच्या इयरिंग्स घातल्या आहेत, ऑक्सिडाइजचंच मंगळसूत्र आणि ऑक्सिडाइजच्याच रिंग मी वेअर केलेल्या आहे. पण ह्याच जागी मी लाईट पिंक कलर निवडणार. जर मी लाईट पिंक कलरची कुर्ती घातली तर मी काय करणार आहे, पिंक कलरचेच कानातले निवडणार. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. नेहमी कुर्तीवर ना वेगळं वेगळं दिसण्यासाठी ना तुम्हाला तुमचे कानातले बदलावे लागतील. बऱ्याच महिला कानात सोन्याचे कानातले घालतात आणि रेग्युलर त्याच ठेवतात, त्यामुळे ते रोज सारख्याच रोज दिसतात. पण ज्या दिवशी तुम्ही वेगळा लुक ठेवण्याचा विचार करतायत तर त्या दिवशी तुम्ही कुर्तीवर काय कराल तर वेगळे इयरिंग्स, ऑक्सिडाइजचे इयरिंग्स. सध्या ऑक्सिडाइजच्या फॅशन जी आहे ती चांगली आणि स्वस्त, लोकल पण आपल्याला खूप स्वस्तात मिळून जात आहेत ते इयरिंग्स, तर तुम्ही ते वेअर करा. आणि नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला ना तुमचा चेहरा फ्रेश दिसायला पाहिजे आणि गोरा दिसायला पाहिजे, भरपूर जणींचं असे कॉम्पॅक्ट पावडर लावली ना तर कॉम्पॅक्ट पावडरमुळे चेहरा ना थोडा गोल्डन आणि येल्लो येल्लो दिसतो, दिसून येते की तुम्ही मेकअप केलेला आहे. म्हणून तुम्ही काय करायचंय, जर तुम्हाला तुमचा चेहरा चांगला दिसावा असं वाटत आहे आणि तो चांगला गोरा दिसायला पाहिजे, व्हाईटिश दिसायला पाहिजे, तर तुम्ही कशाचा वापर करा, ट्रान्सल्युशन पावडर किंवा बनाना पावडर. तर त्याच्यामुळे काय होणार आहे तुमचा चेहरा ना येल्लो शेडमध्ये नाही जाणार. खूप जणींना हा प्रश्न असतो की हिचा चेहरा नेहमी गोरा कसा काय राहतो, आपण कोणाला तरी बघतोय, तर त्यांची पावडर चेक करा. त्यांच्या पावडरमध्ये तुम्हाला नेहमी 2च प्रकार दिसतील, एक तर ट्रान्सल्युशन पावडर, एक तर बनाना पावडर. तेव्हा त्यांचा जो चेहरा आहे तर तो व्हाईटिश कंटिन्यू दिसत असतो.
जेव्हा आपण रेग्युलर ऑफिसला जाणार आहोत आणि किंवा आपण रेग्युलर कुर्ती घालणार आहोत, आपण आपल्या कॉटनच्याच कुर्ती नेहमी वेअर करणार आहोत, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ज्या क्रीम्स आहेत किंवा आपले जे फाउंडेशन्स आहेत त्याचा वापर नाही करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, बीबी क्रीम, फाउंडेशन्स ह्या गोष्टी कशासाठी आहे, लग्न कार्यासाठी. जेव्हा तुम्ही तिथे तयार होताय तेव्हा साडी घागरा घालाल त्याच्यासाठी बेस्ट आहे. ओके. पुढचा प्रश्न हा आहे की खूप महिला म्हणतात आमची लिपस्टिकच लॉंग लास्टिंग राहत नाही. जेव्हा आपली लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहत नाही तेव्हा आपल्या ओठांवर ना तुम्ही कन्सिलर लावा, कन्सिलर चांगलं सेट करा आणि मग त्याच्यावर तुम्ही एखादी लिपस्टिक लावा. तुमची लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहणार आहे आणि ती अतिशय चांगल्या शेडमध्ये तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा पण तुम्ही हा विचार करत आहात की मला 8 ते 10 तासांसाठी तयार व्हायचे, तर तेव्हा तयार होण्याच्या आधी आपल्या चेहऱ्यावरून बर्फ फिरवत चला, जेणेकरून तुम्हाला घाम येणार नाही आणि तुमची ओपन पोअर्स जी आहेत ती ओपन होणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला कधीच तेल नाही सुटत. खूप जणांचा चेहरा ऑइली होतो. आता नेहमीचा प्रश्न खूप महिलांचा हा आहे की मॅम आमचे केसच सेट राहत नाही. सकाळी केस चांगले असतात तर संध्याकाळपर्यंत आमचे केस पूर्ण विस्कटलेले असतात. मी नेहमी सांगत असते, तुमच्या केस धुण्याच्या दिवशी तुम्ही फ्रेश ॲलोवेरा घ्या, फ्रेश ॲलोवेरा जेल, आणि त्या ॲलोवेरा जेल घ्या, मिक्सरमधून काढा, त्याच्यामध्ये शॅम्पू टाका, पाणी टाका आणि त्याने तुम्ही तुमचे हेअर वॉश करा. तुमचे हेअर्स चांगले भरपूर वेळेस सेट झालेले राहतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, केस सेट करताना तुम्ही सिरम लावा. आणि सिरम लावण्याची पद्धत आहे, फक्त 3 थेंब सिरम आपल्या हातावर घ्यायचे, 2 हात चोळायचे आणि बस ते आपल्या केसांवर डॅब डॅब करायचे आणि मग कंगव्याने विंचरायचे, तेव्हा ते सिरम लागते. आजकाल तर 5 रुपयाची सिरमची सुद्धा पुडी मिळत आहे आणि ती लिवॉनची आहे आणि ती अतिशय चांगली आहे. जर तुम्हाला ट्रायल घ्यायची असेल तर अगदी डायरेक्ट मोठी बॉटल आणण्यापेक्षा तुम्ही काय करा, तुम्ही लिओनची जी सिरमची हे आहे पाऊच ते आणा, त्यातनं 3 ड्रॉप काढा आणि तुम्ही तुमच्या ओल्या केसांना 3 ड्रॉप हातावर चोळून ते डॅब डॅब करा आणि तुम्ही तुमचे केस विंचरा. तर तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस दिसून येतील की हो, तुमचे जे केस आहे ते नेहमी स्ट्रेटच राहतात आणि केस बिलकुल विस्कटत नाही, केस असे खूप फजी होत नाही. तर म्हणून ज्यांना पण हे इश्यू असतील त्यांनी केसांकडे ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. जेव्हा पण आपण मेकअप करत आहोत तेव्हा मेकअप करताना एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुमचे जे क्रीम आहे त्या क्रीम निवडताना जर तुम्ही बाहेर जात आहात आणि चेहऱ्यावर खूप ऑइल येत आहे तर ते ऑइल फ्री क्रीम पाहिजे. जसं की जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त ऑइल येत आहे तर तुम्हाला कुठलं SPF बेस्ट राहणार आहे, BLCCचं. जर तुम्ही खूप जास्तच बाहेर राहत आहात आणि उन्हात राहत आहात तर तुमच्यासाठी कुठलं SPF बेस्ट आहे, न्यूट्रेजिनाचं. आणि जर तुम्ही घरी राहून काम करत असाल, वर्क फ्रॉम होम असाल किंवा डेलीसाठी तुम्हाला फक्त थोडा वेळ लागत असेल तर तुमच्यासाठी कुठलं बेस्ट आहे, द डर्माचं. प्रत्येक क्रीमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसारच त्या क्रीम ज्या आहे त्या क्रीम सिलेक्ट करा. जेव्हा पण आपण तयार होतो तेव्हा नेहमी लक्षात हेच ठेवा, पावडर ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही डायरेक्ट मॉइश्चरायझरवर तुम्ही बनाना पावडर लावा किंवा ट्रान्सल्युशन पावडर लावा तर त्याचा जो लुक आहे तो लुक अतिशय चांगला दिसतो. आणि त्या लुकमध्ये तुम्हाला हे दिसून येईल की डायरेक्ट तुमचा चेहऱ्याचा ग्लो आणि चेहऱ्याचा लुक एकदम चेंज झालेला आहे. म्हणून नेहमी ह्या ज्या टिप्स आहे ह्या टिप्स फॉलो करा. आणि कुर्ती घातलेली असेल तर कुर्तीवर तुम्ही फाउंडेशन न लावता आपल्या SPF वर किंवा रेग्युलर मॉइश्चरायझर क्रीमवर बनाना पावडर जर डायरेक्ट सेट केली तर तुमचा मेकअप 8 ते 10 तास चांगला पण राहणार आहे आणि डायरेक्ट फाउंडेशनचा ग्लो सुद्धा, असं फाउंडेशनचा लुक पण येणार नाही आहे. म्हणून तुम्हाला माझं आजचं सेशन कसं वाटलंय हे मला नक्की सांगा. जयश्री मॅमनी मला मेसेज केलेला आहे की हेअरच्या व्हॉल्यूमसाठी काय करायचं आहे. मी नक्की हेअरचं सेशन तुमच्यासाठी घेऊन येईल. जयश्री मॅम, आमच्या पेजवर ॲक्टिव्ह राहा. आणि मी रोज दुपारी 3 वाजता ना फ्री सेशन घेत असते आणि त्या फ्री सेशनमध्ये मी महिलांशी निगडीत असे बरेच विषय घेते. तर तुम्हाला पण माझं 3चं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. आज मी 3 वाजता फ्री सेशन घेतलेला आहे आणि ते फ्री सेशन हे होतं की तुमच्या पण मेकअप करताना चेहऱ्यावर पॅचेस पडतात का आणि मेकअप स्टेप बाय स्टेप कसा करायचा. त्या सेशनची यूट्यूबची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे, ती नक्की बघा. आणि ज्यांना पण आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील त्यांनी नक्की आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि महिलांनो, मी तुमच्यासाठी मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेऊन आलेली आहे, कारण की मी नेहमी प्रत्येक महिलेला म्हणते की आपली पर्सनॅलिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला इंग्लिश येणं हे अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच महिलांना आपल्या लहान मुलांचे बुक्स वाचता येत नाही, मुलांचे नोटीस बोर्ड वाचता येत नाही, मेसेजेस इंग्लिशमध्ये वाचता येत नाही. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर तुम्हाला इंग्लिश शिकण्याची खूप गरज आहे. म्हणून घरी बसून इंग्लिश शिका
आणि तेही मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकवत असते. 2 महिन्यांचा हा कोर्स आहे. रोज दुपारी 1:45 ते 2:30 वाजेचा लाईव्ह सेशन असते आणि ज्यांना लाईव्ह जमत नाही त्यांना आम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड करतो. तर तुम्हाला पण जर इंग्लिश स्पीकिंगचे क्लास करायचे असतील तर तुम्ही मला 7755925370 ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. मदर इंग्लिश स्पीकिंग हा कोर्स मी आणलेला आहे, ज्या स्पेशली महिलांसाठी आम्ही आणलेला आहे. मदर्ससाठी हा कोर्स आहे. थँक्यू सो मच रेश्मा मॅम. रेश्मा मॅम सांगत आहेत की त्यांनी आज आमचा क्लास जॉईन केला आणि तो खूप छान आहे. थँक्यू सो मच की तुम्ही मला फीडबॅक दिला त्याबद्दल. थँक्यू सो मच जयश्री मॅम. आणि हो, माझ्या ह्या टिप्स फॉलो करा, छान राहा आणि अगदी आनंदी राहा. आनंदी राहिल्यामुळे आपलं सौंदर्य आणखीन जास्त छान दिसते. ओके. साक्षी मॅम 7755925370 हा माझा नंबर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझा नंबरही देत आहे. तुम्हाला काही ऍडमिशन घ्यायचं असेल, काही शिकायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉल किंवा मेसेज करा. आणि हो, मी उद्या तुमच्यासाठी आणखीन एक नवीन सेशन घेऊन येत आहे, ह्याच अशाच टिप्स घेऊन. आणि तुम्हाला पण माझं सेशन जॉईन करायचं असेल तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.